हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरील एक नवीन व्हिडिओमध्ये। आज काही रुटीन नाही आणि म्हणजे घरातील क्लिनिंग नाही, रुटीन नाही। आज खूप अभिमानाचा क्षण आहे आमच्यासाठी। म्हणजे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची प्रगती बघितल्यानंतर खूप प्राऊड फील होत असतं। त्याचाच अनुभव आम्ही आज घेतो आहे। म्हणजे आज आहे 15 ऑगस्ट। 15 ऑगस्टच्या दिवशी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामधून एक पत्र आलेलं आणि तिथे माझ्या मुलाच्या सत्कारासाठी आम्हाला बोलवलं। तर हा क्षण खूप म्हणजे प्राऊड फील करून देणारा होता आमच्यासाठी। आणि तुम्हाला वाटत असेल की कशाबद्दल सत्कार आहे, तर सांगते तुम्हाला। माझ्या मुलाचा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्ह्यामधून 2nd रँक आलेला आणि तसेच महाराष्ट्रामधून 10वा रँक आलेला त्याचा शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये। तर त्याचकरिता आम्हाला तिथे बोलवलं 15 ऑगस्टच्या दिवशी। तर त्यासाठी आम्ही जात आहोत 15 ऑगस्ट म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। त्यामध्ये आपले बुलढाणा जिल्ह्याचे आमदार आणि पालकमंत्री यांच्या हस्ते माझ्या मुलाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तर चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीही म्हणजे प्राऊड फील करता, म्हणजे तुम्हाला कसं फिलिंग असते तुमची ते सुद्धा माझ्यासोबत कमेंटद्वारे शेअर करा। तर आम्ही येऊन पोहोचलो इथे बुलढाण्यामध्ये। बघू शकता, जे कोणी म्हणजे जवळपासचे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना वाटत असेल जवळचं काहीतरी फिलिंग। तर बघू शकता इथे बुलढाण्यामध्ये आम्ही पोहोचलो आणि तर पोचतानाची थोडीशी क्लिप घेतलेली मी, कारण की खूप म्हणजे आजचा दिवस असा खूप छान गेलेला माझा। वेगळीच फिलिंग येत होती। इथे बघू शकता, इथे मग मी हे सर्व क्लिप घेतलेल्या आणि नंतर आम्ही पोहोचलो मग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। तिथे गेल्यानंतर एवढं छान वाटत होतं की म्हणजे असं वाटत होतं की आपल्यासाठी किती छान अशी तयारी केलेली, फक्त आमच्यासाठीच नाही तर जिल्ह्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेले म्हणजे पोलीस अधिकारी असो किंवा शेतकरी, अशा प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना तिथे बोलवलेलं त्या दिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी। आणि हा ध्वजारोहणचा कार्यक्रम म्हणजे 15 ऑगस्टचा खूप मेमोरेबल झालेला आमच्यासाठी। तर इथे बघू शकता, इथे पोचल्यानंतर आम्ही गाडी पार्क केली आणि सरळ निघालो। ही माझी आई आहे। माझे आई वडीलही त्या दिवशी आलेले, कारण त्यांना पण म्हणजे खूप अभिमान वाटत होता। आणि माझे वडील आई म्हणाले की आम्ही सुद्धा येतो म्हणजे नातवांच्या याच्यासाठी समारंभासाठी। तर इथे बघू शकता, इथे गेल्यानंतर एवढी छान तयारी केलेली त्यांनी ध्वजारोहणसाठी। एवढी मोठी रांगोळी, किती लवकर उठून त्यांना रांगोळी काढावं लागले असतील, म्हणजे छान अशी सुरेख रांगोळी काढलेली होती आणि एवढं मस्त वाटत होतं तिथे गेल्यानंतर। इथे बघू शकता माझ्या मुलगी आईसोबत, ही आहे माझी मुलगी, ती आईसोबत गेलेली। तिथे गेल्यानंतर म्हणजे आम्ही सकाळी एवढ्या लवकर निघालो, एवढी घाई केली की विचारूच नका। आणि गेल्यानंतर बघितलं तर तिथे काही म्हणजे आम्हीच सर्वात अगोदर पोचलेलो। तर मग म्हटलं जाऊ दे, आता पोचल्यानंतर आपण तिथे बरं झालं लवकर पोचलो, कारण की गर्दी झाल्यानंतर एवढं छान शूट घेता आलं नसतं तिथल्या तयारीचं। तर बघू शकता, हे आहेत माझे वडील, ते पण आलेले। ते एरवी काही टोपी वगैरे घालत नाहीत, पण त्या दिवशी त्यांनी टोपी वगैरे घातली आणि मुलीसोबत माझ्या फोटो वगैरे छान फोटो सेशन केलं। त्यानंतर मग इथे माझा मुलगा येलो कलरचं ब्लेझर घातलेला आणि हे तिघजण एकाच क्लासमध्ये आहेत। या तिघांचे पण रँक आलेले, माझ्या मुलाचा 2nd। त्यानंतर तिथे ना एक म्हणजे लेडीज होती, लेडीज पोलीस, तर ती तिच्या छोट्याशा मुलीला घेऊन आलेली, तिला पण तिने पोलीसचे ड्रेस घातलेला। तर मला नाही राहावलं, कारण की बघा म्हणजे हे करताना कर्तव्य, आपल्या राष्ट्राचं कर्तव्य निभावत असताना एक आईचं कर्तव्य पण त्या लेडीजला निभावावं लागतं। आणि प्रत्येक म्हणजे आपण गृहिणी असल्यानंतर घरचं काम तर आपल्याला म्हणजे होतंच, पण ह्या ज्या वर्किंग वुमन असतात त्यांना सॅल्यूट असतो। आणि विशेष करून ज्या पोलीस क्षेत्रामध्ये असतात त्यांच्यासाठी
तर इथे बघू शकता त्यांचे मस्त मायलेकींचे फोटो सेशन चाललेलं आणि मी सुद्धा कॅमेऱ्यामध्ये त्यांचा फोटो काढतानाचा व्हिडिओ कॅप्चर केलेला. तर इथे छान असं म्हणजे त्या आईचं चाललेलं, कोणत्या पण आईला असतं ना आपल्या मुलांचं कौतुक, तर ती पण तिच्या, आणि ती मुलगी म्हणत होती आणखी फोटो काढायचे मला मम्मी. तर बिचारीला तिथे म्हणजे तिचं कर्तव्य पण निभावायचं होतं, त्यामुळे ती निघून गेली. त्यानंतर बघू शकता इथे सगळे पोलीस दलातील सर्वच्या सर्व ते म्हणजे तिथे परेड वगैरे त्यांची असते ना 15 ऑगस्टच्या दिवशी, तर तिथे आलेले. तर म्हटलं की चला यांचं सुद्धा तुम्हाला म्हणजे यांच्याकडे बघितल्यानंतर अशी आपल्याला अचानकच अशी शिस्त अशी आपल्यामध्ये निर्माण झालेल्यासारखी वाटते. त्यानंतर सर्व मुलांना त्यांनी अगोदरच प्रमाणपत्र हातामध्ये देऊन दिले आणि तिथे उभं केलेलं तो व्हिडिओ मी म्हणजे काढलेला. त्यानंतर हे आलेले पालकमंत्री तिथले आणि काळ्या कलरचं जे ब्लॅक आणि व्हाईट कलरचं ब्लेझर वगैरे घातलेलं ते आहेत तिथले आमदार बुलढाण्याचे. तर त्यांनी आल्यानंतर ध्वजारोहण वगैरे केलं. ध्वज खूप मोठा झालेला तो, मला तरी वाटत होतं की ध्वज थोडा छोटा हवा होता, म्हणजे ध्वज फडकायला हवा, फडकल्यानंतर खूप छान वाटतं, पण ते तिथले काहीतरी नियम असतील. त्यानंतर ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर इथे एक प्रतिज्ञा घेतली. कशाची ते म्हणजे मला नेमकं आता सांगता येत नाही. तर तिथे 2 प्रतिज्ञा घेतलेल्या, विसरली मी. त्यानंतर छान असं राष्ट्रगीत वगैरे झालं आणि मग समोरच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली. कारण की इथे सगळे, मला एक गोष्ट खटकली की आपण हे जे पत्रकार वगैरे असतात ना, तर राष्ट्रगीत सुरू असताना सुद्धा ते फोटो काढत होते. तर ते मला नाही आवडलं, कारण की आपण राष्ट्राचा अपमान करतो. म्हणजे राष्ट्रगीत सुरू असताना नाही असं म्हणजे फोटो वगैरे काढायला पाहिजे त्यांनी, ते मला नाही आवडलं, पण काय करणार, आपण बोलू शकत नाही. त्यानंतर हे जे आहेत इथे माईकवर ते आहेत बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री. त्यांनी म्हणजे सभेला संबोधित करतात ना, ते त्यांचं भाषण झालेलं, खूप वेळपर्यंत त्यांचं भाषण चाललेलं. त्यानंतर मग इथे जे पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे त्यांच्या म्हणजे त्यांच्या क्षेत्रातील त्यांनी प्रवीण मिळवल्याबद्दल त्यांना मेडल दिलेले. तर इथे छान असे मेडल देताना म्हणजे त्यांच्याकडे बघून आपल्यालाच अभिमान वाटावा असं वाटत होतं, कारण की कितीही केलं तरी ते बिचारे सगळे सण सूद सगळं सोडून आपल्यासाठी आपल्या सेफ्टीसाठी धावत असतात. तर खूप छान वाटत होतं मला तिथे गेल्यानंतर. इथे बघू शकता प्रत्येक क्षेत्रातील पोलीस त्यांना मेडल लावत, म्हणजे हे जे पालकमंत्री त्यांना मेडल लावत होते. अशा प्रकारे तिथे म्हणजे समोरच उभे राहिलेलो आम्ही. त्यानंतर हे जे शेतकरी क्षेत्रातील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना त्यांनी त्यांचा म्हणजे कोणाला मेडल, कोणाला असे हे देऊन त्यांचे हे केले. त्यानंतर ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो तो क्षणाला हा मुलगा आहे, याचा फर्स्ट रँक आलेला. आणि त्यांनी, मला अजिबात आवडलं नाही ही गोष्ट की त्यांनी काय केलं, एवढ्या वेळ मुलं तिथे बसलेले तर त्यांना एकत्रच बोलवलं. प्रमाणपत्र तर अगोदरच देऊन दिले आणि त्यांना एकत्रच बोलवलेलं. ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही, पण आपण तिथे बोलू शकलो नाही. मला बोलायची इच्छा झालेली की मुलं किती वेळ सकाळपासूनचे तिथे उभे असलेले, तर त्यांना तुम्ही सेपरेट बोलवून फोटो काढायचे, पण त्यांना एवढी घाई झालेली की त्यांनी लगेच सगळ्यांना बोलवलं. हा जो येलो कलरचा खाली वाकलेला आहे हा माझा मुलगा. तर अशा प्रकारे ज्या क्षणासाठी आम्ही वाट बघत होतो एवढ्या वेळेची, तर त्यांनी असं थोडं असं वाईट वाटलं तेव्हा, पण असोत. मग त्यानंतर प्रमाणपत्र घेऊन खाली आल्यानंतर हे जे 3 मुलं आहेत, तर हे तिघांचा रँक आलेला, 2nd, 3rd, 4th. हे एकाच क्लासमधले मुलं आहेत आमच्या. त्यानंतर मग खूप भूक लागलेली, तर मग म्हटलं, आम्ही नाश्ता पण केलेला नव्हता सकाळपासून, मग तिथे छान असा नाश्ता करून घेतला आणि निघालो परत यायला. तर परत येताना बुलढाण्याच्या तिथेच म्हणजे मलकापूर रोडनेच तिथे बुलढाणा संपला की तिथे लागतो बुलढाण्यामधील हे बालाजी मंदिर. तर म्हटलं की आलोच आहोत, कारण की आई बाबा वगैरे काही नेहमी येत नाहीत,
तर चला मग बुलढाण्याला आपण बालाजी दर्शन घेऊन घेऊ. तर इथे बघू शकता, जे बुलढाण्याच्या जवळपासच्या ताई आहेत माझ्या, त्या व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहिती आहे की इथे खूप म्हणजे एकदम बालाजीला आल्यासारखी फिलिंग होते. बालाजीला गेल्यानंतर तरी दर्शन होत नाही व्यवस्थित, पण इथे एकदम मस्त छान वाटत होतं. आईचा फोटो वगैरे काढला. इथे तुम्हाला आतमधला दर्शन द्यायचं होतं, पण त्या तिथल्या पुजारी असतात ना, त्यांनी ओरडलं की फोटो नाही काढू शकत आतमध्ये, त्यामुळे मग राहिलं. त्यानंतर निघालो बाहेर आल्यानंतर मग साईडलाच इथे काहीतरी पार्क वगैरे आहे, तर त्या पार्कमध्ये गेलेलो आम्ही. तर त्या पार्कच्या बाहेरचं हे दृश्य, आणि तिथे एंट्री फी वगैरे आहे 100 रुपये, म्हणजे 100 रुपये पर कॅन्डिडेट अशी तिथे एंट्री फी आहे. तर ते सगळेजण तिकीट वगैरे काढताना आम्ही इथे बसलेलो आणि आतमध्ये गेलो. तर मला तरी काही एवढं विशेष ते वाटलं नाही पार्क, कारण की तिथे ना प्रत्येकाची एंट्री फी 100 रुपये प्रत्येकाची. माझी मुलगी एवढी छोटी असल्यानंतर तिची पण एंट्री फी घेतलेली त्यांनी, म्हणजे छोट्या मुलांना पण अलाउ नव्हतं तिथे की बिना एंट्री फीचं. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर एवढं काहीच विशेष नव्हतं. पण चला आता आलोच म्हणजे आतमध्ये गेलोच तर अनुभव घेऊन घ्यायचा. आणि नंतर मग तिथे आम्ही छान असं आतमध्ये फिरलो. इथे बसल्यानंतर असं वाटलं की बस आता काहीच नाही आतमध्ये, विनाकारण आपण आलो. पण मग काय करणार आहे, आता गेल्यानंतर बाहेर तर परत येऊ शकत नाही. पण थोडं समोर गेल्यानंतर थोडंच तरी बरं वाटलं, कारण की आतमध्ये गेल्यानंतर हे असे तिथे होते डायनासोर वगैरे होते ठेवलेले, जे की रिअल वाटत होते. आणि मुलं अगोदर, हा जो नमन आहे ना आमच्यासोबतच, म्हणजे आमच्या या दिदीचा भाऊ, आम्ही एवढ्या सगळ्या फॅमिलीला गेलेलो आपापले कार घेऊन. तर तो घाबरला होता छान. माझी मुलगी काही घाबरली नाही, तिला समजतं की हे म्हणजे नकली आहेत. तर हे असे छान असे मान वगैरे हलवत होते आणि खरंच रिअल पण वाटत होते. बस एवढंच बघायला होतं तिथे. असे वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोर, ज्यांची प्रजाती आता नष्ट होत चाललेली म्हणून यांनी लावलेले, तर हे सगळे होते तिथे. असे वेगवेगळे होते, म्हणजे 4-5 तरी होते. काही म्हणजे काहींचा आवाज येत होता, एकदमच जोरजोरात आवाज पण करत होते. काही फक्त मुवमेंट करत होते. हा जो होता, तर हा आवाज करत होता. याचा व्हॉइस मला कॅप्चर करायचा होता, पण आम्ही तिथे खूप वेळापर्यंत उभं राहिलो, तर त्यांनी तेवढ्या वेळात काही आवाज केलेला नाही. मग शेवटी आम्ही निघून आलो. आणि निघून समोर गेल्यानंतर मग त्याचा आवाज आलेला आम्हाला. जेव्हा आम्ही उभं होतो तेव्हा त्यांनी काही आवाज केलेला नाही, असा व्हॉइस काढायचा तो डायनासोरचा. आणि याने काय व्हायचं, मुलं वगैरे घाबरायचे थोडेसे. त्यानंतर इथे आम्ही असं मस्तपैकी थोडं एन्जॉय केलं. म्हणजे गेलोच होतो बुलढाण्याला, तर मग काहीतरी वेळ होता, त्यामुळे मग छान असं एन्जॉय केलेलं इथे. पण तिथे ना खूप सारे खेळणे वगैरे होते, खेळ वगैरे. तर 5 मिनिटाचं त्यांचं 100 रुपये तिकीट. 5 मिनिटं सगळं फक्त. आणि ते पण व्यवस्थित चालत पण नव्हते. तरी पण मग आता मुलं होते सगळेच्या सगळे सोबत, त्यामुळे मग थोडंफार खेळलो तिथे. पण मला काही ते म्हणजे पार्क वगैरे काही आवडलं नाही. हेच तुमच्याशी शेअर करायचं. म्हणजे बुलढाण्याला गेल्यानंतर समजा कोणत्या ताईला जायचं असलं तर त्यांच्यासाठी मी शेअर करते. म्हणजे एवढं काही डेव्हलप झालेलं नाही आहे ते, फक्त एवढंच तिथे बघायसारखं आहे. त्यानंतर इथे मुलांनी छान अशी रायडिंग वगैरे केली. असा आमचा 15 ऑगस्टचा दिवस गेला. पण काही असो, खूप छान अशी फिलिंग होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असा छान असा आमचा दिवस घालवला. त्यानंतर आम्ही समोर पण गेलेलो बाहेर, म्हणजे येताना शिरसाळा मारुती म्हणून एक देवस्थान आहे तिथे. पण तिथला काही व्हिडिओ मी शूट केला नाही, कारण की खूप म्हणजे हे झालेलं, दिवसभरात थकली होती, त्यामुळे नाही केला. तर एवढाच आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. धन्यवाद.